आपले 4 माठ तयार झाले। तर आपण त्यानंतर ही मेलिफेराची एपिस मेलिफेरा म्हणजे इटालियन बीची ही फ्रेम आहे। ही फ्रेमला आपण ही वॅक्सशीट देतो। तर वॅक्सशीट देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या वॅक्सशीट दिल्यानंतर मधमाशा याच्यावर पोळं लवकर बनवतात, त्यांना वॅक्स कमी सिक्रेशन करावं लागतं, म्हणजे कमी वॅक्स निर्माण त्यांना करावं लागतं, त्यामुळे ते मध कमी खातात। कारण हे वॅक्सचं शीट बनवायचं हा बेस झाला, म्हणजे पाया बनवायला खूप वॅक्स लागतो। जर पाया बनवायला त्यांचा एवढा वेळ गेला तर आपलं मध कलेक्शनला कमी माशा राहतात बाहेर, आणि ज्या मधमाशा हे वॅक्स शीट बनवतात त्यांना खूप मध खावं लागतं। त्यामुळं ते होऊ नये म्हणून आपल्याला हे रेडीमेड वॅक्सशीट आपण त्यांना देतो। तर 1 किलो वॅक्स जर मधमाशीला तयार करायचं असेल तर तिला 7 ते 8 किलो मध खावा लागतो, त्यावेळेस ती 1 किलो वॅक्स बनवते। त्यामुळे ती एनर्जी इकडं वाया जाऊ नये म्हणून आपल्याला हे तयार वॅक्सशीट आपल्याला द्यायचं आहे। तर या तारी असतात, या तारीतून विणून आपण हे वॅक्सशीट खाली ह्या खाचेमध्ये ओढायचं आहे, आणि ओढल्यानंतर आपण जे पाण्यामध्ये वितळलेलं जे हे वॅक्स आहे त्या वॅक्सच्या मदतीने आपल्याला सीलिंग करायची। सीलिंग करण्यासाठी आपण काय करतो, फक्त एक छोटीशी तार आपण सोडायची आहे आणि तिला परत या साईडला ओढायचं आहे, म्हणजे पूर्ण त्याचं सीलिंग होऊन जातं आणि पेटीत ठेवल्यानंतर हे वॅक्सशीट खाली गळत नाही किंवा पडत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी तार त्यामध्ये सोडायची। अशा पद्धतीने आपण हे वॅक्सशीट सील केलंय, आणि सील केल्यानंतर त्याला तुम्ही असं दोरी बांधून अडकून ठेवू शकता, जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरू शकता। बस ओके, वर कर। तू काय करते?